हव्या टॉप 9 बातम्या. युद्धविराम आणि दिलासा. अमेरिका इराणमध्ये 2 आठवडे युद्धबंदीची घोषणा. युद्धबंदीनंतर श्रीनगरमध्ये नागरिकांकडून जल्लोष. युद्धामुळे गॅस टंचाईच्या भीतीनं चंद्रपूरमध्ये नागरिकांच्या लांब रांगा. अनेक ठिकाणी गोंधळ उडाल्यानं एजन्सी बाहेर बाउन्सर तैनात. नागरिक आणि मालकांमध्ये होणारे वाद रोखण्यासाठी प्रशासनाची कसरत. सोलापूरमध्ये 10 दिवसांनंतर ऑटो एलपीजी उपलब्ध. शहरातील एकाच पंपावर गॅस उपलब्ध असल्यानं ऑटो रिक्षाच्या लांब रांगा. जुळं सोलापूर परिसरातील ऑटो एलपीजी पंपावर रिक्षा चालकांची गर्दी. यवतमाळच्या दारव्हामध्ये गॅस सिलेंडरसाठी रांग. यवतमाळमध्ये घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा. कडाक्याच्या उन्हात नागरिक भल्या पहाटेपासून सिलेंडरसाठी रांगेत. नंदुरबारमध्ये महिन्याभरापासून गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद असल्यानं नंदुरबारमध्ये व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर. केटरिंग व्यवसायावर मोठा परिणाम. लग्नाच्या ऑर्डर घेणं बंद. धुळे जिल्ह्यात रॉकेल वितरणासंदर्भात नवी नियमावली. प्रत्येक रेशन कार्ड धारकाला 3 लिटर रॉकेल मिळणार. जिल्ह्यासाठी 6 टँकर मंजूर. 72,000 लिटर साठा देखील मंजूर. गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर धुळेकरांना काही प्रमाणात दिलासा. अमरावती जिल्ह्यात 3,65,000 लिटर रॉकेलची मागणी. मात्र जिल्ह्यात फक्त 1,08,000 लिटरचा पुरवठा होणार. दरम्यान अमरावतीला अद्याप रॉकेलचा पुरवठा न झाल्यानं रॉकेल वाटप बंद. औद्योगिक क्षेत्रांना 70% एलपीजी पुरवठा देण्याचा निर्णय. औद्योगिक क्षेत्रांना देण्यात येणाऱ्या एलपीजी पुरवठ्याच्या कोट्यात 20% वाढ करण्याचा सरकारचा निर्णय. राज्यांना नियम तातडीनं लागू करण्याचे मंत्रालयाचे निर्देश.